हॅलो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज बॅगेसाठी वापरले जाणारे साहित्य दाखवणार आहे. हे रबर सीट आहे. हे बॅगेच्या आतील बाजूने वापरले जाते. यामुळे बॅग जाड आणि खूप छान तयार होते. रबर सीटचा वापर करून ट्रॅव्हल बॅग किंवा साडी बॉक्स वगैरे अशाही बॅग तयार करू शकतात. हे नॉन वुवन फॅब्रिक आहे. हे अगदी शॉपिंग बॅगसारखे असते. शॉपिंग बॅग जेव्हा आपण काही खरेदी करायला जातो दुकानात, त्याबरोबर दुकानदार आपल्याला एक पिशवी देतो. हे त्या प्रकारचंच मटेरियल असतं. हे नॉन वुवन फॅब्रिक 40 रुपये मीटर असे मिळते, पण मी वापरताना जाडमधलेच वापरते. यात 2 प्रकार असतात. हे कॉटन फॅब्रिक आहे. मी जे बॅगेला आतील बाजूला लावते नेहमी. हे मी 40 रुपये मीटर याप्रमाणे घेतलेले आहे. मी जरा जास्तीचे घेते, त्यामुळे मला कमी किमतीत मिळते. खूप छान हे फॅब्रिक आहे आणि बॅग खूप छान फिनिशिंगमध्ये तयार होते. हे कॅनव्हस आहे. कापडाला चिपकवून आणि बॅग तयार करतात याचे. या कलरफुल झेप आहेत. ह्या मी 5 रुपये मीटर याप्रमाणे घेते. मी हे लोकल शॉपमध्येच सर्व मटेरियल घेते. खूप छान कलर मिळतात यामध्ये. भरपूर असे कलर आहे. बॅगला असे कलरफुल चैन किंवा झिप लावल्या तर बॅग खूप छान दिसते. हे शर्टचे फॅब्रिक आहे. असे फॅब्रिक असले तरीही आपण बॅग शिवण्यासाठी वापरू शकतो. हे फॅब्रिक मी सर्व लोकल मार्केटमधनं घेतलेले आहेत, जे की कमी किमतीत मिळतात. मी हे सर्व फॅब्रिक मालेगाव येथे घेते. हे फॅब्रिक नसल्यावर आपण जुन्या साडीचाही वापर करू शकतो. जुन्या साडीपासूनही आपण छोट्या हँड पर्स, बॅग्स असे तयार करू शकतो. हे खणाचे कापड आहे, म्हणजेच खण फॅब्रिक. यापासूनही आपण छान पाउचेस तयार करू शकतो. हे रनर्स आहेत, एक गोल्डनमध्ये आणि एक सिल्वरमध्ये. हे पण आमच्या इथे 24 रुपयाला डझन असे मिळतात किंवा 24 रुपयाला 12. हे हँडमेड लोगो आहेत, जे की सर्वजण मला कमेंटमध्ये नेहमी विचारत असतात. हे मी लोकल शॉपमध्येच घेतलेले आहेत आमच्या इथे, पण ॲमेझॉनवरतीही उपलब्ध आहेत. हे तुम्ही सर्च करून घेऊ शकता. हे बॅगेला लावल्यावरती रेडीमेड बॅग तयार झाल्यासारखी वाटते. हे स्कूल बॅग बटन आहेत, जे की जुने स्कूल बॅग होती का त्याचे मी काढून घेतलेले आहेत. याचाही वापर करून आपण बॅग शिवू शकतो. या स्टीलच्या कडी आहेत. यांचाही वापर मी बॅग बनवण्यासाठी करत असते. हे फॅब्रिक ग्लू आहे. सॉरी, काही बेसिक साहित्यही दाखवत आहे, जे की तुम्हाला माहीत आहे. नेहमी स्टिचिंगसाठी यूज केले जाते. ही सर्कल शेप स्केल आहे, जी की मी लोकल शॉपमध्ये घेतलेली आहे. हे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे. यापासून आपण छोटे हँड पाऊच, साडी कवर, टोटे बॅग्स किंवा काही किरकोळ पाउचेस वगैरे असे आपण शिवू शकतो. खूप छान असे बॅग्स तयार होतात. हे ट्रायपॉड आहे. मी ॲमेझॉनवरतीच घेतलेले आहे. हे ट्रायपॉड मशीनलाही तुम्ही लावून घेऊ शकतात आणि व्हिडिओ करू शकता. मी वॉटरप्रूफ फॅब्रिकपासून तुम्हाला एक छोटे हँड पाऊच बनवून दाखवत आहे.
चला तर मग सुरुवात करूया.